विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये स्वतःचं राहतं घर विकून शाळा उभारलेली आहे। मात्र 22 वर्ष उलटली, शाळेला ना अनुदान आहे ना शिक्षकांना वेतन। धाराशिवमधील शिक्षण व्यवस्थेचं विदारक वास्तव हे समोर आलंय। संस्थाचालकासह शिक्षकही कर्जबाजारी झालेले आहेत। वेतन नसल्यानं शनिवार रविवारी शिक्षकांवर रोजंदारीनं कामाला जाण्याची वेळ आली आहे। भातागळी येथील आश्रमशाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूया। राज्यातील 165 निवासी आश्रमशाळांच्या अनुदानाचा प्रश्न ऐरणीवरती आणि या शाळांना अनुदान मिळालं नाही म्हणून या शाळांच्या शिक्षकांची आणि संस्थापकांची परिस्थिती गंभीर झाली आहे। खरं तर आता आपण धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या भातागळी इथल्या शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रमशाळेमध्ये आहोत आणि ही ती आश्रमशाळा आहे की ज्या आश्रमशाळेच्या संस्थाचालकानं स्वतःचं घर विकून शाळा बांधली, मात्र अजूनही त्या शाळेला अनुदान मिळत नाही। गेली 23-24 वर्ष झाला संघर्ष सुरू आहे। काय सांगाल सर? 2004 पासून आजपर्यंत ही शाळा चालू आहे आणि विद्यार्थी ज्ञानार्जन कार्य करत आहेत। आम्हीही ज्ञानार्जन कार्य करत आहोत, परंतु अद्याप एकही रुपया शासनाचा आम्हाला मिळालेला नाही। म्हणून शासनाकडे शेवटची एकच विनंती आहे की आम्हाला अनुदान द्या, नाहीतर आमचा शेवटी पर्याय म्हणजे आत्मदहन केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही सर। त्यांनी स्वतःचं घर पाडून ही शाळा बांधलेली आहे आणि इथले गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना समधी सोय आहे। खाट, गादी, पलंग, गरम पाणी समधी सुविधा संस्था चालकांनी केलेली आहे आणि सरकारने 8 मार्च 2019ला अनुदान देतो म्हणून जी आर काढलेला आहे आणि त्यांनी ही शाळा सावकाराकडून कर्ज काढून बांधलेली आहे आणि ते शाळेवर थांबत नाहीत। रात्र गाडीवर टू व्हीलरवर फिरतात आणि सावकार येईल म्हणून ते इथं राहत नाहीत, काय तर भांडण होईल। शिक्षण आम्हाला चांगल्या प्रकारचं भेटतं सर। म्हणतात तुम्ही भविष्यात जाऊन काहीतरी बना। आम्हाला पण बनायची इच्छा आहे की अधिकारी, इंजिनियर। काय बनायचं तुला? अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर अशी आमच्या प्रत्येक मुलाची इच्छा आहे। त्यामुळे आम्ही हे सरकारला सांगतो की लवकरात लवकर तुम्ही सरांचं पण हे करा। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, लोहारा, धाराशिव।